आणि भंडारा जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला आणि माणुसकीलाही हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। ज्या डॉक्टराला देवदूत मानलं जातं त्याच डॉक्टरनं एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यासह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली। अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेनं बाळाला घेऊन पळ काढल्यानं संशय बळावला। पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत बाळाला ताब्यात घेतलं। या घटनेनं संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली असून गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतलेत याचा तपास आता भंडारा पोलीस करतायत। सायंकाळी 3 तारखेला गृहभेट केली असता ती त्या नवजात बालिकेला पळवून नेत असल्याचे आम्हाला माहीत झाल्याने पोलीस विभागाच्या मदतीने तिला ग्राम कुसारी फाटा इथे पकडण्यात आले। वाहनासह बालिकेला ताब्यात घेऊन त्या बालिकेला पुढील उपचाराकरता सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे आणि संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन एकूण 5 आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वरठी इथं विविध कलमांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।